बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत। शेगावात बोलताना त्यांनी चड्डी बनियन टोळीच्या मुद्द्यावरून थेट अनिल परब यांना रानडुक्कर म्हणत जहाल टीका केली आहे। राजकारणात भाषेची पातळी वारंवार घसरताना दिसते। याचं ताजं उदाहरण म्हणजे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एकदा त्यांच्या बोचऱ्या आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत। शेगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी चड्डी बनियन टोळीच्या मुद्द्यावरून थेट अनिल परब यांच्यावर जहाल टीका केली। गायकवाड म्हणाले, उद्धव ठाकरे जेव्हा लोणारमध्ये आले होते तेव्हा आदित्य ठाकरे यांना वर नेण्यासाठी मीच त्यांना चड्डी बनियन मध्ये उचलून नेलं होतं आणि ज्याने आम्हाला नाव ठेवली तो अनिल परब त्या दिवशी नाश्ता करताना स्वतः बनियन शिवाय बसलेला नव्हता। आम्ही तरी बनियन मध्ये दिसतो पण तो तर रानडुक्कर वाटत होता। या वक्तव्यामुळे संजय गायकवाड यांनी विरोधकांवर टीका करताना मर्यादांची पातळी ओलांडण्याचा आरोप होत आहे। शिवसेना ठाकरे गटकडून या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। बोलताना गायकवाडांनी चड्डी बनियन गँगच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला आणि परब यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी करत राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे। बघा, मला आठवते 2004ला उद्धव ठाकरे ज्यावेळेस बुलढाण्यामध्ये आले होते लोणारला, त्यावेळेला जो चड्डी बनियनचा माझा आरोप करणारा आदित्य, त्या आदित्याला चड्डी बनियनवर मी खांद्यावर लोणारमध्ये खाली घेऊन गेलो होतो, कारण उद्धवना त्याला घेऊन चढता येत नव्हतं। दुसरा आमचा तो अनिल परब बनियन चड्डीवर मला तो नाव ठेवतो, पण ज्या दिवशी अनिल परब मंत्री होते मी त्यांच्या घरी गेलो होतो, ते नाश्ता करत होते, ते सुद्धा मी जशा अवस्थेमध्ये तशाच अवस्थेमध्ये होते, किंबहुना त्यांच्या अंगात बनियन पण नव्हतं आणि आम्ही तरी बनियनमध्ये माणसे जो हात रानडुक्कर दिसत होता, याला आम्हाला बोलायचा काय अधिकार आहे?